नांदेड ग्रामीण पोलीस आणि आरटीओ विभागाची संयुक्त मोहीम 47 वाहनांची तपासणी 12 वाहनांवर 45,000 रुपयांचा दंड 3 वाहने जप्त। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लश आउट मोहिमेअंतर्गत अवैधरित्या वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाणे प्रभारींना दिले होते। या निर्देशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत काल दिनांक 2 नोव्हेंबर 2025 एक महत्त्वपूर्ण संयुक्त कारवाई करण्यात आली। नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक मालवाहतूक वाहने कागदपत्रांशिवाय तसेच क्षमतेपेक्षा जास्त माल भरून भरधाव वेगात चालवल्या जात असल्याच्या तसेच रॉंग साइड ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन संयुक्त कारवाईची योजना आखली होती व काल दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते दुपारी 2 वाजताच्या दरम्यान नवीन कौठा येथील पीव्हीआर समोर रोडवर ही विशेष मोहीम राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान एकूण 47 वाहनांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 12 वाहनांवर 45,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत। पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि सिद्ध साहेब व देऊळकर साहेब यांनी सर्व वाहन चालकांना कडक आवाहन केले आहे की कोणीही त्यांच्या ताब्यातील मालवाहू वाहनात क्षमतेपेक्षा जास्त किंवा फालक्यापेक्षा वर माल भरून वाहतूक करू नये। तसेच विना नंबर प्लेट असलेली वाहने विना रिफ्लेक्टर वाहने चालवू नयेत आणि सर्व वाहन चालकांनी आपले आवश्यक कागदपत्रे व वैध लायसन्स नेहमी सोबत बाळगावे। या संयुक्त कारवाईत सहभागी असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या प्रभावी कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व सिद्ध साहेब नांदेड शहरामध्ये विशेष करून कवठा भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे। नुकताच एक अपघात झाला, ज्याच्यात अपघाती 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे वाहनांवर कारवाई सुरू केली आहे। पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून कंबाईन कारवाई आहे। त्याच्यात गाड्यांवर नंबर प्लेट नसणे, गाड्यांचे पेपर संपलेले असणे, ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करणे, अशा सगळ्या बाबतीत जे ऑनलाईन पद्धतीने कारवाई आहे ते कंबाईन कारवाई आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या ठिकाणी आज प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस विभागातर्फे कारवाई सुरू आहे। अपघाताचे आणि ट्रॅफिक जामचे प्रमाण वाढलेले आहे। पीव्हीआर चौकामध्ये आता जो अपघात झाला होता त्या अनुषंगाने गाड्यांवर नंबर नसणे, ओव्हरलोड गाड्या धावणे, ओव्हर स्पीड धावणे, ड्रायव्हर पिऊन असणे किंवा ड्रायव्हरकडे लायसन्स नसणे किंवा तो प्रशिक्षित नसणे, या संबंधाने आरटीओ विभाग आणि पोलीस विभागातर्फे कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। सर्व हायवा चालक आणि ट्रक चालक यांना सक्त सूचना आहे की आपल्या हायवावर जर मागून नंबर नसेल, रिफ्लेक्टर नसेल आणि बॉडीच्या वर जर माल भरलेला असेल, मग तो मुरुम असेल किंवा जीटी असेल, तर त्याच्यामध्ये फक्त चलन होणार नाही, तर त्याच्यामध्ये जरूर एफआयआर होईल। तर आपण एफआयआर होईल याची दक्षता घ्या, कारण तुम्ही जर बॉडीच्या वर माल भरला किंवा रिफ्लेक्टर जर लावले नाही किंवा मागून जर नंबर नसेल गाडीला, तर त्याच्यावर 100% एफआयआर करण्यात येईल। ग्रामीण हद्दीमध्ये पीव्हीआर चौक झाला, मामा चौक किंवा बीडीएस ऑफिस किंवा ढवळे कॉर्नर या ठिकाणी जे जॅमिंग होत आहे त्या निमित्ताने आम्ही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। गतिरोधक बसवणे आणि ढवळे कॉर्नर कडून लातूर फाट्याकडे येणाऱ्या ठिकाणी हाईट बॅरिकेड जे आहे ते महत्वाचं आहे। तर हाईट बॅरिकेड बसवण्यासंबंधाने पण आम्ही महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे। नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही हाईट बॅरिकेड आणि पीव्हीआर चौकामध्ये गतिरोधक हे बसून घेणार आहोत। त्याची पण तपासणी करून दोन्ही विभागातर्फे कारवाई सुरू करण्यात आली।